दहिसर टोलनाका स्थलांतराचा विषय सध्या वादात सापडतोय। सरनाईकांचं या स्थलांतराला समर्थन आहे, तिथं गणेश नाईक विरोध करतायत। कोणत्याही परिस्थितीत पालघरमध्ये टोलनाका होणार नाही अशी भूमिका नाईक यांनी घेतली। पालघर जिल्ह्यामध्ये हा टोलनाका येणार नाही, पक्का। राहता राहिला तो वर्सोवाचा जो भाग आहे त्या ठिकाणी सुद्धा जागा हायकोर्ट आहे, दोन्ही बाजूला नॅशनल पार्कच्या जागा आहेत। सगळ्यात सेन्सिटिव्ह वन खात्याचा भाग असतो तो नॅशनल पार्क। तर त्या ठिकाणी ही आता प्रताप सरनाईक माझा सहकारीच आहे, पूर्वीपासून त्याच्या मनात ही कोंडी काढण्याचा विचार आहे। परंतु मी त्यांना कालच कॅबिनेटच्याला बोललो की म्हटलं तुझी काय भूमिका असेल ती मला तू सांग, आपण एकत्र त्याच्यातून बसू आणि विचार करू, त्याच्यातून मार्ग काढायचा प्रयत्न करू। परंतु त्या ठिकाणी वर्साव्याला टोलनाका किंवा वसईला टोलनाका हे होणे नाही, हे मी आज पक्क खात्रीने सांगतो। आता परिवहन मंत्र्यांनी असं सांगितलं का दहिसर टोलनाका हा वर्सोवाला शिफ्ट होणार। मी ताबडतोब गणेश नाईक साहेबांना निवेदन देण्यात गेलो की हे खूप चुकीचं होते आणि याच्यावर मीरा भाईंदर लोकांना किंवा आम्हाला अननेसेसरली याच्यावर टोल भरावा लागेल आणि याच्या समोर जावं लागेल। त्याच्यानंतर त्यांनी सुद्धा सांगितलं, तेव्हा आश्वासन दिलं का होणार नाही। आता आम्ही आज सकाळी आम्हाला कागदपत्र भेटले आणि आम्हाला माहिती भेटली की परिवहन मंत्री जे आहेत त्यांनी हा दहिसर टोलनाका आता वसई विरारच्या लिमिटेशन्स मध्ये टाकायचा आहे, म्हणजे वर्सोवाच्या ब्रिजच्या या बाजूला, उत्तरेच्या बाजूला। तर पुन्हा मी आज ताबडतोब माननीय मंत्री गणेश नाईक साहेबांना विक्रमगडकडे गाठलं आणि त्यांना ताबडतोब हे लक्षात आणून दिलं की हा परिवहन मंत्र्यांचा अट्टहास कशासाठी आहे आणि हे लॉजिकली बसत नाही। त्यांना सुद्धा समजलं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।